नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आज आमचा हम्पीचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता आम्ही उभे आहेत तुंगभद्रा नदीच्या काठावरती. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तुंगभद्रा नदी. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो हम्पी येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकता समोर सुंदर अशा नारळी लावलेल्या आहेत आणि पूर्णपणे शांतता आहे. तर हे आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. आणि मित्रांनो, हे मंदिर 15व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय यांनी बांधलेलं होतं. आणि मित्रांनो, ही जी मूर्ती आहे ती मूर्ती पूर्णपणे एकच दगडामध्ये बनवलेली आहे आणि त्याच्या डोक्यावर 7 नागांचं तोरण आहे. आणि मित्रांनो, त्याच्या साईडला हे बदव शिवलिंगा म्हणून एक मंदिर आहे आणि ह्या मंदिराची जी मूर्ती आहे ती 3 मीटर आहे आणि एकाच दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलेलो आहोत कृष्ण मंदिर. आणि हे मंदिर, आता जे आपण मंदिरं बघितली त्याच्या जवळच आहे, 4-5 मिनिटाच्या अंतरावर आहे चालत. आणि हे जे मंदिर आहे ते सम्राट कृष्णदेवराय यांनी 1513 साली बांधलेलं आहे. आणि त्यांनी त्यावेळेस उत्कल स्वारीमध्ये विजय प्राप्त केला होता, त्याचं प्रतीक म्हणून हे मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. आणि तुम्ही स्टार्टिंगलाच बघू शकता, कलाकृती बघू शकता. दगडावरती बघा किती सुंदर अशी कला केलेली आहे. कलाकृती बघा तुम्ही, एकदम जबरदस्त, अप्रतिम. एकाच दगडामध्ये एवढा लांब खांब बनवलेला आहे. आणि समोर कृष्ण मंदिर. आणि ही समोर मंदिराच्या मंडपामध्ये प्रवेश करण्याची पायरी आहे. आणि तुम्ही बघू शकता पायरीच्या समोर 2 हत्ती आहेत आणि एका हत्तीची सोंड ही तोडलेली आहे. आणि आता आपण जातोय मंदिराच्या समोरचा जो मंडप आहे त्या मंडपामध्ये. आणि प्रत्येक खांबावरती तुम्ही कोरीव काम बघा, कलाकृती बघा, अतिशय सुंदर अशी कलाकृती आहे. अप्रतिम कलाकृती मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. 1513 मधील कलाकृती आहे ही, इसवी सन 1513, सम्राट कृष्णदेवराय यांच्या काळातील. आणि आता हा जो तुम्ही मंडप बघताय, हा मंडप मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरचा मंडप आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये. आणि तुम्ही समोर बघताय ज्या ठिकाणी मूर्ती असते त्या ठिकाणी ताला लावलेला आहे. आणि या ठिकाणी बालकृष्णाची मूर्ती होती आणि आत्ता ती मूर्ती मंदिरात नाही आहे, ती मूर्ती आता चेन्नईच्या स्टेट म्युझियममध्ये आहे. आणि मित्रांनो, आता आपण आलोय श्रीकृष्ण मंदिरचे होतं त्याच्या समोरच्या बाजूला पुष्करणी तलाव आहे. हा तुम्ही बघू शकताय समोर, हा आहे पुष्करणी तलाव. आणि त्याच्या साईडला आहे कृष्ण बाजार. कृष्ण बाजाराचे जुन्या काळातील भग्नावस्थेत असे अवशेष पडलेले आहेत. माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही, इकडे आहे कडले काळे गणेश मंदिर. आणि हा आहे कडले काळू गणेश मंदिरचा परिसर. अतिशय सुंदर असा परिसर आहे. 4.5 मीटर हाइट, 4.5 मीटर. कडले काळू गणेशा, कडले काळू गणेशा. उनका पेट है ना, पेट हमको देखने के लिए कडले जैसा दिख रहा है. कडले मतलब, बट अनफॉर्चुनेटली इसको वो शेप में डैमेज किया, डिस्ट्रॉय किया. नहीं, इनका पेट और बड़ा था. देखो राइट साइड में, लेफ्ट साइड में उनका टर्न पे टूट गया, सीधे पूजा नहीं.
मित्रांनो तुम्ही हम्पीचं वातावरण बघू शकता, जबरदस्त अतिशय सुंदर असं वातावरण. आता आपण मित्रांनो बोललोय तुंगभद्रा नदीमध्ये आणि समोर तुम्ही बघू शकता याच ठिकाणी ते जे कोरेगाव राईड करतात ते ह्याच ठिकाणी होते. आता सकाळचं वातावरण आहे त्याच्यामुळे कोरेगाव राईड बंद आहे. परत रिटर्नच्या वेळी जर चालू असेल तर मी तुम्हाला दाखवेन. आणि कोरेगाव राईडवरून आलं की हा पॉईंट येतोय आणि समोर रस्ता गेला तो विठ्ठला टेम्पलला जातोय आणि समोर आता दिसतोय हा अच्युतराय टेम्पलला. आता आपण तिकडे चाललोय आणि तिकडे जाताना रस्त्यात तुम्हाला हा पुष्करणी तलाव पब्लिक बाथ म्हणून आहे हा लागेल आणि त्याच्याच बाजूला अच्युतराया बाजार आहे आणि ह्या बाजाराचे अवशेष बघण्यावस्थेत दोन्ही साईडने भरपूर लांब आहे, भरपूर लांब असे पडलेले आहेत. आणि आम्ही 2 सायकली घेतलेल्या आहेत. आणि चला तर मित्रांनो या भागामध्ये एवढंच, भेटूया पुढच्या भागामध्ये कारण की व्हिडिओ खूप मोठा होतोय. आणि पहिला पार्ट जर बघितला नसेल तर तो सुद्धा जाऊन बघा. आणि ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया अच्युतराय मंदिर जे आता आपल्याला समोर दिसतंय ते मंदिर आणि तिथून आपण विठ्ठला मंदिरला जाऊया. चला तर बाय बाय. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.